आणि आम्ही इथे आलेलो आहोत गवळद्याकडे. आणि आता इथून सुरुवात आमच्या माळावर जाणाऱ्या ट्रिपसाठी. सगळ्यांनी हाय करा सगळ्यांनी. आणि सुरुवात झालेला आहे आता हा जंगलातला सफर. करवंद सर्वात एंट्रीलाच आम्हाला आता भेटलेलं आहेत सुंदर अशी ही कोकणातली मैना काळी काळी करवंद. झाडीमध्ये जरा अशी असल्याने इथे जरा थोडं पायाला जरा सांभाळून, नाही तर काटे लागतील. आणि आयुषने काय घेतले? आणि करवंद मिळालेली आहेत छानपैकी. आजोबा खाऊन दाखवते सगळ्यांना कशा पद्धतीने करवंद खायची. मागे तुम्ही बघू शकता कोयता लावलेला आहे, हातात गक्का घेतलेला आहे. गक्का म्हणजे आम्हाला आंबे काढायचे असतील तर. आणि हे वरती तुम्ही बघू शकता की आंबे लागलेले आहेत झाडाला. आणि पुन्हा आता एकदा सुरुवात झालेली आहे इथून चालत जायला. आता आम्ही इथून आता वाळातून असे पुढे जात आलो. तुम्ही आता बघू शकता माझ्यासोबत इथे. हाय खुशी, काय करता? काळ्या बेबाचं झाड, बेबा मोठं काळा बिब्याचं झाड. हे समोर तुम्ही बघू शकता काळ्या बिबाचं झाड, जो आपण घेतो विकत. बिबे किती धरले ते बघा, आपण विकत आणतो ना मुंबईत. काय ते बिबे हे तुम्ही बघू शकता काळे बिबे. हे आमच्या जंगलात जसं तुम्ही घुसाल तसं सुरुवातीलाच तुम्हाला हे काळे बिबे दिसून येतील. इथे काळ्या बिब्याचं हे झाड आहे. हे सगळे बिबे लागलेले जे आपण बिबे विकत घेतो. आता आम्ही व्हाळामध्ये आहोत आणि व्हाळामध्ये तुम्ही इथे बघू शकता की व्हाळातून आम्ही चाललो आहे पावसामध्ये. इथे पूर्ण हे पाणी असतं. छोटासा असा व्हाळ आहे हा. खेकडे पकडण्यासाठी आम्ही गणपतीमध्ये जेव्हा येतो तेव्हा ह्याच व्हाळाने आम्ही खेकडे छापत असतो, खेकडे शोधत असतो. आणि आता याच पप्पा आमचे जरा आता पुढे गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता तिथे समोर. वरच्या बाजूला सायली आपल्यासोबत आहे आणि सायलीने आता कॅमेराची जबाबदारी घेतलेली आहे. आता आपण चाललोय वरती माळावरती. आपला खडतर प्रवास सुरू झाला. खडतर प्रवासाला सुरुवात झालेली आहे. हळूहळू वाटेत येणारे सगळे असे काजू रतांबे यांची तुम्हाला झाडं जी दिसतील झाडं आपण पाहत पुढच्या दिशेने जात आहोत. आणि या रस्त्याने जाताना अरुंद मला ही अशी छोटी छोटी झाडे दिसतील. अशी पडायला पण होऊ शकतं, त्यामुळे जरा कोण नाही अरुंद असा रस्ता असल्यामुळे जरा मुलांनी सांभाळून येणं गरजेचं आहे. आणि आता आपण यात काठी नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता की ही पोपटांना खायला ही बोरं खूप आवडतात. ही जी बोरं आहेत ही पोपट खूप आवडीने खातात. करंदीची झाडं आहेत ही. आतमध्ये आता आम्ही वरती माळावरती पोचतोय. थोड्याफार अजून चालल्याच्या नंतर कॅमेरामॅन जल्दी हळूहळू या. बघू शकता की आता इथून हे उतरायची ही जी जागा आहे ती खूप निसरडी आहे. ठीक आहे, जरा पाय जरा नीट लावा, नाही तर पडल्यावरती दुखण्याची शक्यता आहे. वरती ती रानटी पोरं बघा कशी चाललेली आहेत. त्याच्यामध्ये एक रानटी, 2 रानटी, 3 रानटी वर आहेत. एक रानटी आहे. थोडा तर रानडुक्कर पण दिसतात. बाबू तुमचे नमस्कार. बघा आता हे तुम्ही बघू शकता आता आपण आलेलो रतांब्याच्या झाडाजवळ. रतांबा म्हणजे ज्याच्यापासून आपण कोकम बनवतो. उत्कृष्ट असं कोकम ज्याच्यापासून मिळतं ते हे फळ आहे. ते असं दिसतं. हे रतांब्याचं फळ आहे. आणि तुम्ही बघू शकता की रतांब्याचं फळ हे असं विविध प्रकारचं हे आम्ही असे झाडावरून काढायला येतो.
आणि झाडावरून काढल्याच्या नंतर मग ती ओ. फोडली जातात, त्याची सालं सुकवली जातात, त्याचा जो ज्यूस निघतो त्याच्यातून आगुळ तयार होतो. कोकण सरबत हा कोकण सुद्धा सरबत. खूप प्रसिद्ध आहे. आणि अशी भरपूर अशा गोष्टी ज्या आहेत याच्यातून बनवल्या जातात. आता आपण थोडं पुढे जाऊया. रतांब्याची ही 2 झाडं जी आहेत ते इथे तुम्ही बघितलेली आहेत. आता आपण थोडं अजून पुढे जाऊया. पुढे गेल्यावर तुम्हाला आम्ही आंब्याचं आणि फणसाचं झाड दाखवतो. आणि ही अशी हलवली की पडतात. धडा 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 धडा. आणि खाली असं खाली माणसासाठी वेचतात. बस ना बनवायला झालेलं आहे. आता इथपर्यंत आम्ही अर्ध्यापर्यंत चढून आलेलो आहे. झालंच खरं. हालत खराब झालेली आहे. साहेब आमची चढतायत वरती, Yes. तरी अजून पुढे मुलं आहेत. मला दम आम्ही लागलेला लोकं- आहे. पण तरी आता चढत चढत वरती जावं लागेल ना. आपण आलो इथे. पप्पा आता आपण जवळपास थोड्या वेळात माथ्यावरती पोहोचणार आहोत. आता एक छोटीशी अशी ही आपण गल्ली पार केली की आपण पोहोचू. पायथ्यापासूनचा प्रवास आपल्या थोडा पाय लावताना बघा केवढा मोठा भला मोठा दगड आहे इथे. आणि हे आता आपण आलेलो आहोत आंब्याच्या झाडाखाली. आणि तुम्ही बघू शकता तिथे वरती आंबे. असे आंबे लगडलेले आहेत. सायली दाखवा जरा वरती तिथे आंबे आहेत ते. एक पिवळसर आंबा त्याला दाखवा. आणि हे इथे असे आंबे पडलेले आहेत ते आता ही गका जे आहे त्या गक्केने असे काढायला लागतात. म्हणून आम्ही गका आणलेली होती. दीदी प्रयत्न करतोय त्याला बघूया आंबा भेटतो का. हाईट कमी पडते आंब्याची. आणि भेटलेला आहे. सुंदर वा, असा वा, यशस्वी वा, असा यशस्वीरित्या प्रयत्न. बघितलं. आणि असा हा आंबा जो आहे तो गकाने काढायचा आणि असतो. आंबा आपल्याला हल्लेला आहे. घोड्या घोड्या वास बघा वास बघ. वा वा. ढीग लागेल पिशवीत टाक. हा हा हा. तिकडे आपल्या पर्यंत काही जरूरत नाही. हातात द्या हातात. काय नाही. आणि तुम्ही बघू शकता गोड आंबा. हा 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 हा. अमृत. हम्म. आणि आता आपण आलेलो आहोत माळावरती. आणि हा आमचा आळा आहे. या आळ्यामध्ये तुम्ही बघत असाल की आता आमची इथे ही शेतजमीन वापरत नाही, आम्ही शेती नाही करत. इथे आमची झाडं वगैरे आहेत. आता आम्ही या बाजूला आमची काळजी आहे. कंपाऊंड झाला आता काळजी. आणि आता आपण इथून जाणार आहोत या बाजूने असे पुढे आपल्या परड्यामध्ये. आणि हे तुम्ही बघू शकता आमचे पिताश्री मागे पोता लावलेले, हातात गका घेतलेले. चला चला या पोरांनो असे या इथून. आता आपण माळावरती आलेलो आहोत. आता चढाईचा जो भाग आहे तो संपलेला आहे. आता एक पूर्ण सपाट असा प्रदेश आपल्याला मिळेल इथे. त्या सपाट प्रदेशावरती आपल्याला चालायचं आहे. व्हेरी नाईस. आता इथून पुढे आपण जाऊ आपल्या परड्यामध्ये. तिथे आंबा, काजू असे विविध प्रकारची झाडं आहेत. इथे खूप ते आम्ही तुम्हाला दाखवू. आणि आता आपण आलेलो आहोत आपल्या या माळावरच्या परड्यामध्ये. इथे तुम्ही बघू शकता ही अशी आम्ही काजूची काही झाडं लावलेली आहेत. गेल्या वर्षी लावली होती आम्ही, छोटी होती. आता ती जरा मोठी झालेली आहेत. आणखी 2 वर्षाने मस्तपैकी त्याला हे येतील, काजू येतील. आणि इथे तुम्ही बघू शकता हे जे झाड आहे याला म्हणतात कुड्याच्या शेंगांचं. ही कुड्याच्या शेंगांची झाड आहे. हे फुलं जी आहेत ती कुड्याच्या शेंगांची फुलं आहेत. आणि याला खूप चांगल्या अशा शेंगा येतात जी रानभाजी म्हणून खाल्ली जाते. ही जी फुलं आहेत ही सुद्धा फुलं सुकवली जातात आणि त्याची सुद्धा खूप छान भाजी बनते. चण्याची डाळ टाकली की त्याच्यामध्ये खूप छान भाजी होते. पूर्वीच्या काळी लोक ही काढून सुकवायचे आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा या भाज्या वापरायला मिळायच्या तेव्हा ते वापरायचे. त्यासाठी हे झाड खूप प्रसिद्ध आहे. माझ्या वडिलांना खूप आवडते ही कुड्याची भाजी. अजूनही तुम्हाला अशा छोट्या छोट्या भाज्या आहेत. आता मित्रांनो आपण आलेलो आहोत. हे काजूचं झाड आहे बघा. आणि याला हा आता काजूचा जो छोटा बोंडू आहे तो हळूहळू आता तुमचा मोठा होत जाईल. कॅमेरामॅन झूम करा जरा, दिसतोय ना. हां, हे काजूचं झाड आहे. पण आता कसं आहे की हळूहळू काजू काढून आता कमी राहिलेले आहेत. हळूहळू छोटे छोटे राहिलेले जे काजू होते ते सगळे विकून टाकलेत लोकांनी. कारण हा हिरवा काजू आहे बघा. हिरव्या काजूची भाजी खूप छान लागते. हा जो हिरवा काजू आहे हा काढायचा. हा काढल्याच्या नंतर त्याला कापायला लागतो. त्याला फका म्हणतात. फका जी असतात त्याच्यातून तो काजूचा गर काढायचा, त्याची भाजी बनवायची. मला भाजी आवडत नाही पण ती नुसती खायला खूप आवडते. काजू अशीच खायला मजा येते. त्याला आम्ही टिकला असं म्हणतो. हां,
मित्रांनो आता हे बघा, हे जे झाड आहे हे आपण गणेश उत्सवामध्ये गणपतीच्या माडीवरती जे फळं बांधतो छोटी छोटी, त्यातलं हे कांगलं म्हणून आहे. हे झाड जे आहे ते इथे तुम्ही बघू शकता आमच्या माळावर आहे. हे खूप उपयोगी असं झाड आहे. गणेश उत्सवामध्ये हे कामाला येतं. हेच त्या माडीला बांधलं जातं आणि इतर विविध असे हे असतात ती बांधली जातात. त्यातलं हे कागलं जे आहे ते हे इथे आहे. हे सुद्धा आमच्या माळावरती मिळतं. आता आम्ही आलेलो आहोत, आता आम्ही उभे आहोत वागद्यामध्ये. खालून आम्ही सुरुवात केली होती चढायला. आता आपण आलेलो आहोत त्या बाजूला तुम्ही बघताय जिथे आमचे पिताश्री उभे आहेत, ती आहे कसवनची बॉर्डर, ही आहे वागद्याची बॉर्डर. आणि आता आम्ही बॉर्डर क्रॉस करून सर्व चाललेलो आहोत कसवन गावाच्या हद्दीमध्ये, माळावरून वागद्यामधून कसवनमध्ये. ही तुम्ही बघू शकता, ही जी आहे ही बाउंड्री आहे. आणि आम्ही आता चाललेलो आहोत कसवन गावामध्ये. आणि आता आम्ही एंट्री केलेली आहे कसवन गावात. आता इथून असे आम्ही चालत 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 पुन्हा असे माळावरून त्या बाजूला कसवन. आणि आता आम्ही आलेलो आहोत इथे, हे फणसाचं झाड आहे. फणस तुम्ही बघू शकता, आता इथे फणस लागलेले आहेत. तर बघायला गेलं तर आता हे असे इथे 10-1 फणस लागलेले आहेत. आपण राजू आता बघूया, आमचा प्रयत्न करतोय काहीतरी चढून तिथे फणस काढण्याचा. गेलेला आहे तिथे आता तो काहीतरी कारागिरी करण्यासाठी. पप्पा काय सोडायचे करवंद काढायची लगबग. प्राजक्ता किती करवंद जमा केले दाखवा. वा 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 प्राजक्ताने. आणि आमच्या खुशीने पण ही एवढी करवंद जमा केलेली आहेत. मस्त अशी करवंद निसर्गरम्य वातावरणामध्ये माळावर ही स्वतःच्या हाताने करवंद तोडून खाण्याची जी मजा आहे ती इतर तुम्हाला कुठे मिळणार नाही. ही फक्त आमच्या कोकणामध्ये. आणि ही आमची सायली. सायली किती काढली मी करवंद. ओ वाव. आणि ही जी हिरवी करवंद तुम्हाला दिसत आहे तिथे, ही जी हिरवी करवंद आहे ही सुद्धा मस्त असं तिखट मीठ लावून तुम्ही जर खाल्लीत तर तुम्हाला खूप छान वाटतात खायला. करवंदावरती तुटून पडलेले हे मुंबईचे सर्व मुंबईकर, ज्यांना झाडावरून करवंद तोडून खाण्याची कधी मजा मिळत नाही. माळावर आलेली आमची ही सफर सक्सेसफुल झालेली आहे. 3 फणस स्वतः आमच्या पिताश्रींनीवर झाडावर चढून मस्तपैकी हे 3 फणस तोडलेले आहेत. कापे फणस आहेत. आता घरी जाऊन एका फणसाची भाजी आणि 2 फणस त्याचे मस्त असे गोड गोड गरे आम्ही खाणार आहोत. आता आम्ही चालले जिथे आंबे आहेत, रायवळ आंबे. आणि हा बघा हा फणस, हे असा डिंक इथे तुम्हाला दिसतोय की डिंक करतोय. राजूच्या खांद्यावर एक आहे आणि एक आमच्या भाऊजींच्या खांद्यावर. आता आम्ही चाललो आंबे जमा करायला, रायवळ आंबे पुढच्या दिशेने. मागे आता ही आम्ही पूर्ण पलटण. आता आम्ही उतरतोय माळावरून खाली. फणस घेतलेला आहे मी. एक फणस भाऊजींकडे, भाऊजी फणस दाखवा जरा. आणि एक राजूकडे. करवंद बऱ्यापैकी घेतलेली आहेत जमा करून आम्ही. सोबतच काजू सुद्धा काही जमा केलेले आहेत बोंडूचे. आणि आता आम्ही खाली उतरतोय. पुन्हा एकदा जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा आम्ही नव्याने एक व्हिडिओ बनवू आणि आपल्या सर्वांना आम्ही शेअर करू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.